रिक्वेस्ट करतो की जर दुर्दैवानं मला तिथं पोहोचता आलं नाही तर जोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात राहील तोपर्यंत आझाद मैदानाचा ताबा बांधवांनो. जय मल्हार. मुंबईच्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलो. आता अंतिम टार्गेट जे ते आझाद मैदान. सकाळी कसं पोहोचता येईल ज्या पद्धतीने इथपर्यंत आलो त्या पद्धतीनं आझाद मैदानापर्यंत पोहोचल याची खात्री आहे. कारण या राज्यातल्या करोडो आमच्या समाज बांधवांच्या आशा या लढ्याकडे लागलेल्या आहेत. करोडो समाज बांधवांच्या नजरा सध्या मुंबईच्या आझाद मैदानाकडे. मी सुखरूप पोहोचलो, आपणही सुखरूप पोहोचा. जे बांधव आता निघणार असतील किंवा निघाले असतील त्यांनी शांततेत आणि सुरक्षित प्रवास करा. शांततेत गाड्या चालवा. रात्रीची वेळ आहे आणि जर पोलिसांनी आपल्याला अडवलंच, जिथं पोलिसांनी अडवलं तिथं कसल्याही प्रकारचा गोंधळ न करता आपण त्यांना अटक करा असं म्हणा. म्हणजे जेल भरो आंदोलन, काही फरक पडत नाही. आपलं ठरलंय एकतर मुंबई पिवळी करायची भंडाऱ्यानं किंवा महाराष्ट्रातील पोलीस आणि जेल तरी पिवळे करायचे. म्हणून इथपर्यंतचा प्रवास सुरक्षित आणि सुखरूप झाला. उद्या आझाद मैदानात पोहोचल याची खात्री आहे. तरी दुर्दैवानं मला तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. जर पोलिसांनी अटक केलीच तर मुंबईचे बांधव आहेत त्यांनी आझाद मैदानाचा ताबा घ्यावा. सगळे दीपक बोराडे. आणि जे बांधव आमचे मुंबईच्या बाहेर आहेत त्यांनी जिथं ते असतील तिथं त्यांनी जेल भरो आंदोलन करायचंय. हे मी याच्यासाठी सांगतोय बांधवांनो की एकट्या दीपक बोराडेला अटक केलं म्हणजे दीपक बोराडेला नाही केलं तर महाराष्ट्रातल्या 3.5 कोटी धनगरांना अटक केलंय हे दाखवावं लागेल. आमच्या मायमावल्या, आमचे मल्हार मावळे सर्वांनी जायचं पोलीस स्टेशनमध्ये. पाहून एकदा या फडणवीस साहेबांकडे किती जागा आहे यांच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि जेलमध्ये. पण शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं. आपण शांततेच्या आणि संविधानिक मार्गानं हा लढा लढतोय आणि ते कायम ठेवायचंय. परत एकदा आपण सुखरूप या. मी मुंबईत पोहोचतो हे मी सांगितलं होतं. किती वाजता पोहोचतोय मलाही माहीत नव्हतं पण पोहोचलो. तसं सकाळी मी आझाद मैदानात पोहोचणार आहे. किती वाजता मला माहिती नाही पण पोहोचणार आहे. तुम्ही सर्व लोक त्या ठिकाणी ज्यावेळेस पूर्ण संख्येनं उपस्थित व्हाल मला असं वाटतं ती योग्य वेळ राहील. त्याच्यामुळे मी केव्हा येतो याची वाट न पाहता आपण तिथं पोहोचा. आणि परत एकदा रिक्वेस्ट करतो की जर दुर्दैवानं मला तिथं पोहोचता आलं नाही तर जोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात राहील तोपर्यंत आझाद मैदानाचा ताबा तुमच्याकडे राहायला पाहिजे. आणि जोपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्ये किंवा जेलमध्ये राहील तोपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक मल्हार मावळ्यांना, आमच्या अहिल्यामाईंची लेकींनी या महाराष्ट्रातील पोलीस स्टेशन आणि जेल हे पिवळे केले पाहिजे भंडाऱ्यांनी. आपण सर्वांनी सुखरूप मुंबईत जे पोहोचले त्यांचं अभिनंदन. बाकीच्यांनी शांत आणि सुरक्षित प्रवास करावा. आपल्याला प्रवासासाठी या ऐतिहासिक लढ्यासाठी मुंबईच्या या आझाद मैदानात होणाऱ्या या ऐतिहासिक लढ्याचे आपण भागीदार होणार आहात. त्यासाठी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय मल्हार.